स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात शिवसेनेनं महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा, वीज ग्राहकांवर अन्याय चालणार नाही, जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी महावितरण कार्यालय परिसर दुमदुमून गेला। सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला। शहरासह जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांना पुढील 48 तासात आपले वीज मीटर स्मार्ट मीटरमध्ये बदलण्यात येणार आहे अशा आशयाचे SMS पाठविले जात आहे। मात्र स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य नसताना ग्राहकांची पूर्वसंगती न घेता अशा प्रकारे मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। आज आपल्या महावितरण इथे आम्ही इथले जे मॅडम आहेत, संपर्क मॅडम, त्यांना चेंबरमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं। विषय असा आहे की शहरामध्ये प्रीपेड मीटर लावण्याचा सक्ती चालू आहे। आमचं म्हणणं होतं की तुम्ही सक्ती करू नका, कारण की तुम्ही ज्यापर्यंत ग्राहकांना तुम्ही संमती घेत नाही तोपर्यंत मीटर लावू नका असं आमचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। की ते ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की लावायचं असणार तर प्रेमाने लावा, त्यांची संमती घ्या, अन्यथा तुम्ही सक्ती करणार तर आम्ही शहरामध्ये जे येणार त्यांना आम्ही झोपणार, तिथे ते आम्ही सोडणार नाही। आदेश आहे, मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेला आहे, उपमुख्यमंत्री महोदयाने सांगितलं आहे की मीटर लावायचं आहे, सक्ती कुठे करायचं नाही आहे। कारण की शहरामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, लोक गोरगरीब लोक आहेत, ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे तुम्ही मीटर लावा। मीटर लावणं आमचा विरोध नाही आहे, फक्त सक्ती करू नका। आणि लावत असणार तर मग प्रभाग क्रमांक 1 इथून लावा, तुम्ही 2 इथे लावणार, 2 तिकडे लावणार, 4 तिथे लावणार, असं लावू नका। त्याचं आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे। मॅडमने सांगितलं की आम्ही करतो। दुसरा विषय, पाऊस आला, थोडा हवा वारा आला की लाईन जाते, मेंटेनन्स कुठेच नाही आहे, म्हणजे लोकांना त्रास। आणि नवीन तुम्ही स्मार्ट मीटर हे प्रकरण चालू केलेलं आहे, तो स्मार्ट मीटर म्हणजे इतकं फास्ट चालते ते की आमचा एक आपले काका होते, त्यांनी आता सांगितलं की आमच्या इथे त्यांनी जाणूनबुजून मीटर लावला। आतापर्यंत आम्हाला 2000, 2500, 3000 बिल येत होता, आता आम्हाला 1 महिन्याला 13,000 बिल आलेलं आहे।